मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी आली आहे स्टोन ओव्हन इथे पालघरच्या ब्रांचमध्ये, जे की त्यांच्या इटालियन, सिझलर, मॅक्सिकन आणि चायनीज फूडसाठी खूप जास्त प्रमाणात फेमस आहे। त्यांचे बरेचसे ब्रांचेस आहे, आपल्या विरारमध्ये आहे, बोईसरमध्ये आणि आता पालघरला सुद्धा चालू झालं आहे। आणि यांच्याकडे फूडच्या इतक्या जास्त व्हरायटी आहे, जे की तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत। तर म्हटलं आपण कशाला मागे राहायचं, चला आपण पण यांचं फूड ट्राय करूया। चलो अंदर जाते और ऑर्डर देते, चला। आणि मंडळी, मी तुम्हाला इथलं एकदा ॲम्बियन्स दाखवते। ॲम्बियन्स इतका छान आणि अमेझिंग आहे ना। हे बघा, इथे मस्त असं स्कूटर ठेवली आहे आणि इटलीमध्ये वगैरे कसं असं बाहेर विंडोच्या बाहेर झाडं वगैरे लावतात, त्या टाईपमध्ये ह्यांनी थोडंसं टच दिलं आहे हॉटेलला। हे बघा, छोटे छोटे विंडोज वगैरे लावले आणि आउटडोर सीटिंग पण आहे, इनडोर सीटिंग पण आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, रात्रीचे लाइटिंग्स खूप छान दिसतात। तर चला अजून आतमध्ये जाऊन बघूया ह्यांची अरेंजमेंट। आणि इथे लाईट गेली आहे, सो ह्यांनी जनरेटर लावलं, त्याच्यामुळे खूप जास्त आवाज येतो आहे। सो माझा आवाज थोडासा कमी येईल, मी माईक अटॅच केला आहे तरी पण आवाज थोडासा कमी येईल, सो प्लीज समजून घ्या तेवढं। हे बघा, ही आतमधली सिटिंग अरेंजमेंट आहे। हे बघा, छान असे मिरर्स वगैरे लावले, जर तुम्हाला सेल्फी काढायची असेल तर। आणि हे बघा, इथे छान असे देवांचे फोटो वगैरे लावले। हे बघा, इथे पण तसंच केलं आहे त्यांनी। ॲम्बियन्स तर एक नंबर आहे राव, इथला मस्तच वाटतं एकदम। इथे फ्रूट्स वगैरे सगळं आणि ही आतमधली सिटिंग अरेंजमेंट आहे। हे बघा, म्हणजे पहिलं तर आपलं स्टार्टर आलेलं आहे। इथे आम्ही मागवलेलं मेक्सिकन चिली चिकन, काहीतरी युनिक मेक्सिकनमधून मागवलेलं आम्ही स्टार्टर। तर इथे बघा ना, किती क्यूट आहे एकदम। बेसिकली हे ना चिकन टॉस असतं मेक्सिकन साल्सा सॉस आणि एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये। तर चला टेस्ट करून बघूया कसं आहे। म्हणजे चिकन इतकं जास्त सॉफ्ट आणि प्रॉपर शिजलं आणि ह्यांचा जो सॉस आहे ना मेक्सिकन, लिटरली खूप जास्त टेस्टी, असं मस्त थोडासा स्वीट असं स्पायसी फ्लेवर येतो आहे आणि व्हेजिटेबल पण खूप क्रिस्पी लागतं आहे। तिकडे आम्ही एक चिकनचा पीस सोडून दाखवतो तुम्हाला। हे बघा, इतकं प्रॉपरली खूप चिकन आहे यार, अजून एक पाहिजे मला। हे बघा, इथे मॅडम आमचे किती मग्न आहेत चिकन खाण्यामध्ये। स्मरण, कशी वाटली टेस्ट? मस्त आहे, आवडली? वाव मंडळी, हे बघा आपलं सिझलर प्लेटर पण आलेलं आहे, इतकं सुपर दिसतं। इथे जवळून बघूया आपण। हे बघा, छान फ्राईज दिलेत, आपला हा फ्राईड राईस आहे आणि त्याच्यावर चिकनचे पीसेस आणि व्हेजिटेबल सॉटे केलेले आणि ते सॉस आहे, खूप यम्मी दिसत आहे। चला ट्राय करूया। म्हणजे सिझलर प्लेटर इतकं जास्त क्यूट आहे, ह्याला मला तर असं खायची पण इच्छा होत नाही, असं ब्रेक करायची, पण चला खावं तर लागेलच, टेस्ट करायची आपल्याला। तर चला हे घेऊया, थोडासा राईस आणि व्हेजिटेबल पण खूप यम्मी दिसत आहेत, एकदम मस्त बटरमध्ये सॉटे केलेत त्यांनी। आणि फ्राईज घेऊया एक। लाजवाब, वाव यार, जास्त टेस्टी आहे हा राईस। आणि मेन म्हणजे त्यांचं चिकन, त्यांच्या सॉसेसेसमध्ये काहीतरी जादू आहे, जेणेकरून त्यांचं खूप जास्त छान लागतं। आणि व्हेजिटेबल, मला ना म्हणजे व्हेजिटेबल जास्त कधी खात नाही, पण हे खूप जास्त क्रिस्पी आहेत आणि खूप टेस्टी पण लागतात, तर मला तरी खूप जास्त आवडलं आहे हे। आणि मंडळी, यांचं मेन्यू कार्ड हे बघा, मॅक्सिकन, सिझलर आणि इटालियन असं सगळं आहे, ज्याच्यात की मला नावं पण कळत नाही आहेत काय आहे काय नाही। तिथे आम्ही तुम्हाला पण मेन्यू कार्ड दाखवते। तर मंडळी, या रेस्टॉरंटला ना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्यांना मुंबईज बेस्ट इटालियन रेस्टॉरंटचा अवॉर्ड देखील भेटलेला आहे। तर चला आपण मेन्यू कार्ड बघूया। हे बघा, सूप्समध्ये हे बघा ना, यांची नावं पण इटालियन टाईपची आहे। रस्टिक फ्रेश टोमॅटो, पण हे आपल्याला काही समजणार नाही आहे, सो त्यांनी ना इथे मेन्शन केलेलं आहे, अँड ॲरोमॅटिक फ्रेश टोमॅटो सूप इन इटालियन स्टाईल विथ फ्लेवर ऑफ फ्रेश अप। असं तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे। इथे नावं इटालियन आहेत, पण त्यांनी खाली आपल्याला इंग्लिशमध्ये मेन्शन केलं आहे की काय आहे त्याच्यामध्ये। इथे सगळं गार्लिक ब्रेड्समध्ये आहेत व्हरायटी, क्रीमी मशरूम अँड कॉर्न वगैरे, इथे बुराटा वगैरेमध्ये असं काय काय व्हरायटीज आहेत। नॉनव्हेजमध्ये, व्हेजमध्ये भरपूर आहेत। स्टार्टर्समध्ये पण हे बघा, इथे तुम्हाला क्लासिक फ्राईज, पोटॅटो वेजीज वगैरे व्हेजमध्ये आहे। तसं स्टार्टरमध्ये नॉनव्हेजमध्ये बघू शकता तुम्ही, मॅक्सिकन चिली चिकन, लेमन सिलेंट्रो चिकन, हे सगळं मी ना असं हॉटेल वेगवेगळ्या ना पिक्चर्समध्ये नावं ऐकलेली।
इथे ग्रिल्समध्ये पण बार्बेक्यू चिकन, जग स्पाइस चिकन वगैरे हे बघा सगळी नावं त्यांची युनिक आहेत. व्हेज पिझ्झामध्ये पण व्हरायटी बघू शकता आणि प्राईस पण रिजनेबल आहे. तसंच इथे व्हेज पिझ्झामध्ये हे बघा ना, बार्बेक्यू पनीर, पेरी पेरी पनीर, तंदुरी पनीर पिझ्झा. तसंच नॉनव्हेज पिझ्झामध्ये तर व्हरायटी संपतच नाही आहेत, खूप जास्त व्हरायटीज आहेत आणि खूप नावं वेगवेगळे आहेत. हे बघा ना, सॅलिमी, मिलॅनो वगैरे असं मला तर काही समजत नाही आहे, पण खाली मेन्शन केलं आहे त्यांनी. त्यानंतर स्टोन ओव्हन स्पेशलमध्ये पण आहे, 1 मीटरचा पिझ्झा आहे, बापरे, 999मध्ये. जर तुम्ही फॅमिली वगैरे येत असाल तर हा पिझ्झा बेस्ट आहे. नंतर पास्तामध्ये पण व्हरायटी बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सिझलर्समध्ये, वाव, सिझलर तर मला खूप जास्त आवडतं, सो मी इथे ऑर्डर केलेलं आहे. लजानिया, डेझर्ट, वॉफल्स, आईस टी, वाव यार. अँड वन बेस्ट थिंग अबाउट दिस हॉटेल इज इथे बघा मॉकटेल्स, चूज एनी ॲट 129. कोणताही मॉकटेल तुम्ही चॉईस करा 129 रुपीजला. वाव यार, हे मला खूप जास्त आवडलं. आणि म्हणजे हे जे आम्ही प्लॅटर मागवलेलं सिझलर प्लॅटर, हे स्टोन ओव्हन स्पेशल सिझलर प्लॅटर आहे, जे की 319चं आहे, 319 रुपयांचं. आणि लिटरली अकॉर्डिंग टू प्राईस खूप वर्थ इट आहे. राईसची क्वांटिटी पण भरपूर आहे, चिकन आणि फ्राईज पण त्यांनी भरभरून दिले. 2 माणसांसाठी मोर दॅन इनफ आहे हे. इथे कधी आलात तर हे नक्की मस्ट ट्राय करा. आणि पहिलं तर ते मेक्सिकन चिली चिकन, ते पण खूप टेस्टी आहे मेक्सिकनमधलं. ते होतं आपलं स्टार्टर आणि हे मेन कोर्स. तर मला दोन्ही पदार्थ खूप जास्त आवडले. तर कधी आलात विरार, बोईसर, पालघरला असाल तरी पण स्टोन ओव्हनला नक्की विजिट करा. त्यांचं फूड खूप जास्त टेस्टी आहे. असं कुठेतरी मेक्सिकन म्हणजे इटली वगैरे असं कुठेतरी गेल्याचा फील येईल तुम्हाला. दादा मी माझं बाकीचं फूड संपवते, मस्त गरमागरम आहे. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.